गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुधारित शासन निर्णय निर्गमित दिनांक 31 जुलै 2025। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर गट क आणि ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक सुधारित शासन निर्णय दिनांक 31 जुलै 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया की 31 जुलै 2025 ला गट क आणि ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोणता सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर राज्यातील गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित शासन निर्णय लागू करण्याबाबत ग्रामविकास विभाग मार्फत दिनांक 31 जुलै 2025 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहे की सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 17 जुलै 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना लागू करण्यात आलेले आहेत। सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्व तरतुदी ह्या जशाच्या तसे सर्व जिल्हा परिषद गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहेत। यामध्ये ग्रामविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद स्तरावरील गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधाची कार्यवाही सुरू असल्याने सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून प्रथमतः 2 वर्षांसाठी गट ड च्या सरळ सेवा कोट्यातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या 20% पदांवर अनुकंपा नियुक्ती देण्याची मर्यादा शिथिल करून गट ड असणाऱ्या पदाच्या मंजूर मर्यादेत अनुकंपा नियुक्तीची कार्यवाही करण्यात यावी असे नमूद करण्यात आलेले आहे। तसेच शासन निर्णयाच्या दिनांकापासून 2 वर्षांनंतर गट ड च्या प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांची संख्या विचारात घेऊन मर्यादा शिथिल करण्याबाबत पुनर्विचार करण्यात येईल अशी ही बाब नमूद करण्यात आलेली आहे। जिल्हा परिषदांच्या बाबतीत विहित मुदतीनंतर कमाल 2 वर्षांच्या कालावधीपर्यंत अर्ज सादर केल्यास विलंब क्षमापित करण्याबाबतचे अधिकार संबंधित विभागीय आयुक्तांना राहतील अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे। तसेच जिल्हा परिषदांच्या बाबतीत गट क व गट ड ची प्रतीक्षा सूची त्या जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर ठेवण्यात यावेत असेही नमूद करण्यात आलेले आहेत। तर एकंदरीत गट क आणि गट ड कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 31 जुलै 2025 रोजी जो एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे अशाच प्रकारचे आपल्याला व्हिडिओज बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। माझ्या चॅनलवर इयत्ता 5वी ते 10वी साठी इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचाऱ्यांसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतील। त्यामुळे अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।